नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी शिवाजीनगर पुणे येथे प्रॅक्टिस करते. तुम्हाला रिन्युअलबद्दल मला सांगायचं आहे. आता नुकतेच नवीन नोटरीची नियुक्ती झालेली आहे. तुम्हाला हे तर माहीतच आहे की तुम्ही नोटरी झाल्यावर तुम्ही कायम नोटरी असणार आहे. पण हे जे नोटरीचं सर्टिफिकेट आहे हे तर दर 5 वर्षांनी तुम्हाला रिन्यू करायचं आहे. तर दर 5 वर्षांनी रिन्यू करायला तुम्हाला काही प्रोसिजर फॉलो करायची आहे. त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. पण या 5 वर्षाच्या नंतर रिन्युअलसाठी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट तिकडं पाठवायचं आहे. दुसरं म्हणजे की तुमचं जे ऑडिट रिपोर्ट आपण प्रत्येक वर्षी जो पाठवतो, जानेवारीच्या 7 तारखेपर्यंत आपण एक ऑडिट रिपोर्ट पाठवतो की आपण किती डॉक्युमेंट केलेत, ते ऑडिट रिपोर्ट आपल्याला 5 वर्षाचे पाठवायला लागतात नोटरी सेलला. आणि दुसरं म्हणजे की आपला जो रिपोर्ट येतो, जो डिस्ट्रिक्ट कोर्ट आपलं रजिस्टर चेक करते आणि त्याचा तो रिपोर्ट देतो, हे सगळं आपल्याला नोटरी सेलला पाठवायचं असतं. मग नोटरी सेल आपल्या ओरिजिनल सर्टिफिकेटवर ते डेट वाढवून मिळते. आता माझं जे रिन्युअल आलं ते माझं 1-2 महिन्यापूर्वी आलं, 2025 ते 2030चं होतं. तर ते मला ते माझं नोटरीचं सर्टिफिकेट मी पाठवलं होतं आणि त्याच्यावर माझं आलं नोटरी रिन्युअल सर्टिफिकेट. त्यांनी एक लेटर मला पाठवलं आणि त्या लेटरमध्ये सांगितलं की युअर नोटरी सर्टिफिकेट इज रिन्यू. पण आता मला असं वाटतं की आता तुम्ही सगळे COP मिळालेले, ऑनलाईन COP मिळालेले, तर मला असं वाटतं की आता इथून पुढे जे नोटरी रिन्युअल आहे ते आपलं ऑनलाईनच असणार आहे. ऑनलाईन आपल्याला सगळं अपलोड करायचं आहे. मग ते ऑनलाईन कसं अपलोड करायचं, काय करायचं ती आपल्याला माहिती मिळेल. ती माहिती मिळाल्यावर मी पुन्हा अजून एकदा व्हिडिओ करील. त्याबद्दल तुम्हाला याबद्दल अजून काही क्वेरी असेल तर मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू, बाय.